हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, बऱ्याच ताई म्हणत होत्या की ताई वर्कचं ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते दाखवा आम्हाला, किंवा वर्कचं ब्लाऊज स्टिच करताना खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात हे सगळं दाखव. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग बघणार आहोत आणि पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे. म्हणजे आपलं जे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं फ्रंट साईडचं तर तुम्हाला प्रत्येकाला येतच, जे कटिंग आणि स्टिचिंग असतं ते. आता आपण पहिलं अस्तरवरती कटिंग करून घेतो. तर तशा अगोदर आता मी हे अस्तरवरती कटिंग करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला थोडक्यात छोटे छोटे पार्ट दाखवते आणि व्हिडिओ पूर्ण बघा, युजफुल आहे आणि ह्याच्यातून तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी शिकायला मिळेल. कारण आता सध्या तरी खूप जास्त वर्कचे ब्लाऊज येतात आणि मग जे नवीन शिकणारे असतात त्यांना समजत नाही की ब्लाऊजचं कटिंग कसं करावं हे सगळं. तर बघा, हे बॅक पॅटर्न आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. बॅकचं डीप नेक मी कटिंग केलेलं आहे, म्हणजे बॅक पॅटर्न आहे. हे प्रिन्सेस कट आहे, फ्रंट पार्ट दोन्ही पण प्रिन्सेस कटचे, आणि ही आहे बाही. ठीक आहे, अशा पद्धतीने मी याचं अस्तरवरती डायरेक्ट अस्तरवरती माप वगैरे टाकून कटिंग केलेलं आहे. जर तुम्हाला प्रिन्सेस कटचं डायरेक्ट अस्तरवरती ब्लाऊजचं कटिंग व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओ आहेत, एकदा नक्की चेक करा. ठीक आहे, आता बघा, हा वर्कचा ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीचा हा पूर्ण वर्कचा ब्लाऊज आलेला आहे. आता हे रेडीमेड वर्क आहे. ओके, आता बऱ्याच असं होतं की आपण जर मार्किंग करून आपण हाताने वर्क बनवतो ते वर्कमध्ये आपल्याला बरोबर पूर्ण कटिंग करता येतं, कारण ते आपण मार्किंग करून साईजनुसार दिलेलं असतं. पण आता हे काय आहे की हे रेडीमेड वर्क आलेलं आहे. आता हे फुल साईजमध्ये येतं, पण त्यातूनही यांनी प्रॉब्लेम ह्या वर्कच्या ब्लाऊजमध्ये काय आलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. एक तर ही लांबभाईचं वर्क आहे. आता ही लांबभाई इतकी घेतली तरी इथं बॅकला पॅटर्न कमी पडतो आणि ज्यावेळेस साईज ब्लाऊजची मोठी असते 38, 40, 42, 44, 46, त्यावेळेस हे ब्लाऊज कटिंग करायला खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात. पण आता ही साईज होती फक्त 28 साईजचं ब्लाऊज होतं. आता ह्यावेळेस सुद्धा आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं. म्हणजे काय तर मोठ्या मापांपासून तर आपल्याला छोटं माप कसं तयार करायचं थोडक्यात तर हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपल्याला प्रॉब्लेमचे सोल्युशन सापडतात आणि त्या सगळ्या गोष्टी मी मोठ्या व्हिडिओमध्ये सांगत असते. तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर हे बाहीचं कटिंग सुद्धा आपण करणार आहोत, गळ्याचं सुद्धा करणार आहोत. आणि चला आपण ह्याचं कटिंग कसं करायचं ते बघूयात. तर थोडक्यात तर तुम्हाला हा ब्लाऊज पीस मी दाखवलाच होता, पण आपण बॅकला जो बॅकनेक गळा आलेला आहे जो, आणि बाहीला सुद्धा डिझाईन आलेले आहे, तर ते आपण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कसं कटिंग करायचं ते बघूयात. आणि हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, थोडक्यात तुम्हाला ते पण दाखवलंच मी. आणि बाही प्रिन्सेस कट आणि बॅकला पण डीपनेक असं केलेलं होतं. आता आपण बॅकचा ज्यावेळेस अस्तरचा गळा करतो, आपण पूर्ण बॅक नेक कटिंग करतो त्यावेळेस अस्तरचा गळा कट नाही करायचा. फक्त वाटलंच तर तुम्ही मार्किंग करू शकता, पण कटिंग नाही करायचा, जेणेकरून आपल्याला डायरेक्ट ज्यावेळेस आपलं मेन फॅब्रिकवरचा जो वर्कचा गळा असतो त्याला आपण जॉईंट करतो आणि मग कटिंग करतो. आता मी तुम्हाला भागसुद्धा मी 1-2 व्हिडिओमध्ये त्याचं वर्कचं ब्लाऊजचं स्टिचिंग दाखवलेलं आहे. ते व्हिडिओ मला सापडलेच तर मी पोस्टमध्ये टाकेल, किंवा तुम्हाला लिंक हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली मी त्याची लिंक पण देईल वाटलंच तर. तर बघा, आता ह्याचं ना व्यवस्थित बाहीच्या जी डिझाईन होती तर ती आपल्याला व्यवस्थित जुळून घ्यायची. जी खालपर्यंत डिझाईन असते खालच्या बाहीची सुद्धा व्यवस्थित हाताने पर्श करून बघायची. आता बघा, आणि आपल्याला लगेच जाणवतं खालची पण डिझाईन कुठे आलेली काय आलेली ते व्यवस्थित बघायचं आहे. आणि एक टाचणी लावून घ्यायची, म्हणजे खालचा कपडा इकडं तिकडं सटकणार नाही. आणि त्यानंतर आपल्याला फक्त खाली ना ती वर्क आहे ना त्याच्या खाली आपल्याला अर्धा इंच फक्त एक्स्ट्रा घ्यायचे. इथं बघा, मी अस्तरचं व्यवस्थित तुम्हाला दुमडून दाखवलं, जेणेकरून ते आपल्याला बाहीचं आणि अस्तरचं जे आपल्याला जॉईंट करायचं असतं त्यामध्ये जातं आणि बरोबर वर्कच्या तिथं आपल्याला येतं. आता इथं मध्येसुद्धा काढणं तितकेच गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण अस्तरची बाही कटिंग करतो त्याला थोडासा मध्ये कट मारून घेतो, त्या कटच्या बरोबरच मध्ये आपला आला पाहिजे. म्हणजे कसं, बाहीची डिझाईन जी आहे ना आपण कटिंग करतो ती आपली व्यवस्थित प्रॉपर आली पाहिजे. म्हणजे ह्या बाहीची
वाकडी तिकडी किंवा त्या बाहीची सरळ असं नाही झालं पाहिजे. दोन्ही पण बाह्या एकदम बरोबर आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आल्या पाहिजे. आणि वरीलसुद्धा या अस्तरला एक टाचणी लावून घेऊयात. मी तर टाचणी लावून घेतली आहे आणि मग आपण हे असं कटिंग करून घेऊया. आता इथे एक्स्ट्राचे काट आहेत ते सुद्धा कट करून टाकते मी, कारण ते काही आपल्याला जास्त खाली लॉंग बाही नाही घ्यायची, कारण वरती जेवढं आपल्याला वर्क आहे तेवढ्यामध्ये ही आपली बाही बसून जाते. तर अशा पद्धतीने मी इथं कटिंग करून घेतली. तर थोडासा जॉईंट येतोय, तर ते नंतर आपण त्याला स्टिच करताना जॉईंट देऊ शकतो. आता इथं बघा हे राहिलेलं आता छोटं माप होतं त्यासाठी हे बरोबर झाले. आता इथे छोटं माप असल्यामुळं तरी थोडंफार इतके जॉईंट आपल्याला येणार नाहीत, तरीसुद्धा कदाचित एक जॉईंट येईल आपल्याला. तो पण आपल्याला फिटिंगला साईडला द्यायचा आहे. आता इथं बघा व्यवस्थित गळा जोडून घ्यायचा आहे, खालचं वर्कसुद्धा व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला मेन जे बॅकनेक होता आपण कट केलेला अस्तरचा तो आपल्याला इथं वरती ठेवायचा आहे. बघा अशा पद्धतीने टाचणी लावून घ्यायची. आणि इथं कटिंग करताना इथं थोडंसं बघा, आता इथं शोल्डर आहे ना, हे आपला गळा आहे ना, इथं अशा पद्धतीने आपल्याला इथं थोडासा गळा तिरकी टीप देऊन इथं कमी करायचा, कारण गळा खूप मोठा आहे. ठीक आहे, आणि आपल्या साईजनुसार करायचं. तिथं आपली जाणार आहे एक्स्ट्राचा कपडा. मग काय आपल्याला मुंड्याच्या तिकडून आहे ना आपल्याला 1.5-2 इंचाचा एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आणि मुंडा आपल्याला थोडासा मेन कपड्याचा थोडाच कापायचा, जास्त बरोबर कटिंग नाही करायची अस्तरच्या लेवलनी, कारण ते उरलं तरी कटिंग करता येतं, पण ज्यावेळेस आपण जोडायला जातो अस्तर त्यावेळेस कमी नको पडायला, असं थोडं जास्त कटिंग करायचे. आणि जे एक साईडने थोडंसं इथं जॉईंट द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आता तिथं थोडंसं कमी पडतं आहे. आता बाहीचं कसं कधी खालीवरी वर्क येतं, त्याच्यामुळे हे थोडंसं आपल्याला इथं खालीवरी होऊन कमी पडू शकतं. तर तिथं आपल्याला इथं जॉईंट देणं गरजेचं आहे, कारण ते फिटिंगमध्ये जॉईंट जातो. आता ज्यावेळेस खूप मोठ्या मापाचा ब्लाऊज असतो त्यावेळेस आपल्याला भरपूर अशी जॉईंट द्यावं, म्हणजे जास्त पट्ट्याचे जॉईंट द्यावं लागतात. पण आता इथं अगदी छोटं माप होतं त्यासाठी मग हे थोडंसं ॲडजस्ट झालं, तर तरीसुद्धा इथं आपल्याला एक साईडने जॉईंट द्यावाच लागणार होता. तर ते पण मी इथं कट करून घेतला. ठीक आहे, आता इथं बाहीचं कटिंग झालं, मेन फॅब्रिक पण ह्याचं बॅकनेकचं पण कटिंग झालं. पण आता येती बारी आपली जी कटिंग करायचं आहे आपल्याला फ्रंट साईड. आता उरलेल्या कपड्यामध्ये हे आपण आरामशीर फ्रंट साईड कटिंग करणार आहोत. आता इथं फ्रंटला काही वर्क वगैरे नव्हतं, आपण डायरेक्ट त्याचं असं प्लेन कपड्यावरतीच कटिंग करून घेऊयात. आता इथं काट आलेले होते ना, आता इथं एक्स्ट्राचे काट होते ते मी इथं योगपट्टीला लावू शकत होते, पण आता कटोरी ब्लाऊज नसल्यामुळे ते काट तसेच राहणार. आता आपल्याला काय करायचं इथं ते काट आहेत ना आपल्याला पुढच्या बाजूनी जिथं वर्क आलेलं नाही, आता आपण एक साईडने पुढच्या बाजूला सुद्धा वर्क करतो ज्यावेळेस आपण स्वतः करून घेतो त्यावेळेस. आता हे आलेलं वर्क होतं साडीवरती, त्याच्यामुळे एवढं काही हे वर्क जास्त नव्हतं, फक्त बॅकला आणि बाहीला होतं आणि ह्याला नव्हतं ते फ्रंटला. तर हे फ्रंटला आपण गळ्याला काट लावून घेऊ शकतो, त्यासाठी मी फक्त कट करून ठेवले. आणि वाटलंच तर तुम्हाला इथं ह्याचे लटकन वगैरे बनवायचे असेल तर लटकनही बनवू शकता, पण इथं आपल्याला हे काट अशा पद्धतीने लावायचे आहेत जेणेकरून ते दिसायलाही सुंदर दिसतं समोरून. आता सध्या काट लावायची खूप जास्त फॅशन चालली. तर चला आजचं एक थोडक्यात कटिंग बघितलं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटू अशाच एका नवीन आयडियासोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.